कास्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्रासी तैसी दशा स्मृतिभंशी प्राणियासी. सत्य असत्य वाटू लागतं, देव दिसत नाही ह्या लोकांना. उदाहरण देताना माऊली म्हणतात, अस्तमानी निशी, संध्याकाळी निशा देवता संध्या राणी ज्यावेळेस आगमन करते त्यावेळेस सूर्य त्याचं तेज ग्रासून टाकते. अंधार उजेडाला ग्रासून टाकतो, आच्छादित करतो. आपल्या म्हणजे त्याचा अर्थ काय, आपल्यामध्ये आत्मतेज आहे, आत्मशक्ती आहे, दैवी तेज आहे. पण ह्या भ्रमामुळे, ह्या अज्ञानामुळे, त्याचं कारण काम, क्रोध, सम्मोह आणि नंतर स्मृतिभ्रंश, ह्या चारही प्रकारामुळे तुमच्यामधलं आत्मतेज दिसत नाही आणि तुम्हाला भ्रम उत्पन्न होतो की व्यवहार श्रेष्ठ आहे, काम श्रेष्ठ आहे. आपण कशासाठी आलो सगळं विसरलं जातं, आत्मतेज विसरलं जातं आणि वस्तूमध्ये, विषयांमध्ये, व्यक्तीमध्ये आसक्ती वाढते. वाढायला पाहिजे आपल्या आत्मज्योतीमध्ये, आत्मसागरांच्या लहरीमध्ये, चैतन्य तत्वामध्ये, परमेश्वराने दिलेली दैवी संपदेमध्ये आपल्या आतमधलं आत्म्यावर प्रेम वाढायला पाहिजे. ते विषयावर ते वाढतं कारण स्मृतिभ्रंश वाटतो, ते खरं वाटायला लागतं. जे खरं नाही ते खरं वाटायला लागतं आणि जे खरं आहे ते खोटं वाटतं. देव आहे की नाही इथपर्यंत मजाला जाते. मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदय माझी. अर्जुनाला देखील असाच भ्रंश उत्पन्न झाला होता, स्मृतिभ्रंश. अजय, काके, मामे, अरे सगळे मरायला आलेले, ते मरणार आहेत. आपण त्यांना जन्मालाही घातलं नाही, आपण त्यांना मृत्यू देणार नाही, कदाचित निमित्त होऊत. पण याला वाटतं नाही नाही हे सत्य आहे. हा स्मृतिभ्रंश जे आपल्यालाही लागू पडतो प्रत्येक क्षणी. मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग केवळ अज्ञानाचा काळोख पांगतो, त्यामुळे सकळ सुखी आत्मप्रकाश लोपतो. अशा अवस्थेत उपादेय हृदयात बुद्धीची तळमळ तगमग फार वाटते. तिला सत्य काही सुचत नाही, रेस्टलेस होते बुद्धी. काय खरं काय खोटं, टेन्शन वाढतं, मानसिक तणाव वाढतो. की आत्मप्रकाशाची ज्योती आतमध्ये आहे, कुंडलिनी जागृत आहे, धारणेचा प्रवास सतत जाणवत असतो. परंतु विकारांमध्ये, विषयांमध्ये काही काही साधकांना मोठा भ्रम पडतो. आम्हाला अनुभवच येत नाही म्हणतात. अनुभव सतत असतो, काय समजत नाही कारण सगळे विषयांमध्ये, विकारांमध्ये, विकार आणि विषयांना सत्य मानतात. याच्यावर विश्वासच नसतो. आपल्यामध्ये आहे याच्यावरही विश्वास नसतो. काही वेळेस म्हणायचं असतं, अहो तुम्ही जिवंत आहेत का? तुम्ही म्हणाल तर आहे बाबा, कारण विश्वासच नसतो आपण जिवंत आहे. मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग केवळ अज्ञानाचा काळोख पांगतो, त्यामुळे सकळ सुखी आत्मप्रकाश लोपतो. आणि एकदा असं अज्ञानांधकाराने घेरलं, विकाराने घेरलं, स्मृतिभ्रंशाने घेरलं की स्वतःची आत्मदेवता, आत्मशक्ती, धारणा, प्रवाह असलेला दैवी तेज झाकोळून जातं. तुमचे अनुभव बंद होऊ लागतात, बंद होऊ लागतात. त्याचं कारण हे फ्रेंड सर्कल तुमच्या घरात आलं की चांगलं फ्रेंड सर्कल मायनस होऊन जातं. आणि बुद्धीत तळमळ फार वाढते, सत्य सुचत नाही.
साधना करावी की मज्जा करावी? मग विषयात मजा आहे की साधनेत मजा आहे? साधनेत म्हणावं तर साधनेला बसू वाटत नाही, विषयात म्हणावं तर वाटतं साधना करावी. असा संभ्रम पुन्हा निर्माण होतो, चांगलं काय वाईट काय, हे खावं की ते खावं, हे करावं की ते करावं. जैसे जात्यंदा पळणी पावे, मग तो काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धिशी होती भवे धनुर्धरा. निराधार जन्मांधाला पळण्याचा प्रसंग येतो तेव्हा तो जसा दीनपणाने सैरावैरा धावत असतो, तसा अर्जुना आत्म्याचा विसर झालेल्या बुद्धीला मनाला येईल तसे अविचाराने वाटोळे फेरे घ्यावी लागतात. सगळ्यांना लागू पडते उभी. जन्मांध एखादा असतो आणि पळायची वेळ येते, भागो भागो आसमान फट रहा है, त्यावेळेस हा कसा पळतो? आंधळा कसा पळेल? कोणीकडे पळेल? विहीर असो, काठ्या कुपाट्या असो, रस्ता खराब असो, एस टी समोरून येऊ, मोटरसायकल येऊ, याची धडक कधी जाऊ शकते? कारण याला दिसत नाही. आपली देखील स्थिती अशीच आहे, आंधळ्यासारखी सध्या व्यवहारात वागत असताना. पैशाच्या मागे धावणारे, कणक कांता कीर्तीच्या मागे धावणारे. कणक पैसा, सोनं, कांता बायका, बाया, स्त्री, कीर्ती, पुढारी. पुढारी तिन्हीच्या मागे असतात, काही एकाच्या मागे, काही दोघांच्या मागे, काही तिघांच्या मागे. सैरावैरा धावायलेत. आयुष्य कशाला दिलं? सैरावैरा धावण्याकरता, कणककांता कीर्तीसाठी. कशाकरता दिलं? पण त्याचा भ्रम राहत नाही, तोल जातो. कारण जात्यंधासारखा होतो, आंधळा असतो, याला काही समजत नाही, काही समजत नाही. तसा अर्जुना आत्म्याचा विसर झालेल्या बुद्धीला वाटोळे फेरे घ्यावे लागतात. एक उदाहरण मी मागे दिलं होतं फार पूर्वी. की सगळ्यांना अंधाऱ्या हॉलमध्ये ठेवलं, अंधार लहानपणापासून, डोळे आहेत पण त्यांना प्रकाशच कधी दाखवला नाही. आणि म्हणून त्यांना बांधून अशा साखळदंडाने बांधलेलं असायचं. लहानाचे मोठे साखळदंडामध्येच झाले, बाहेर जाऊच द्यायचं नाही. मोठमोठे साखळदंड असे बांधलेले शरीराला, बाहेर जायचं नाही. हॉल हेच साम्राज्य आणि अंधार बस. त्याच्यामध्ये सोन्याची साखळी आली, बेडी सोन्याची जर घातल्यात आली ते ऑर्नामेंट, लोखंडाची, चांदीची आणि सोन्याची, बस एवढ्या स्टेजेस. ते दागिने झाले पण सोन्याचंच होतं, बाहेरचा प्रकाश माहिती नाही. एक आले तुमच्यासारखे, अरे 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 केव्हापासून आहेत? जन्मापासून. त्यांनी भाषण करायला सुरुवात केली, बाबांनो बाहेरचं जग एक प्रकाश असतो, अंधकार नसतो. किती कारा आहेत, किती बंगले आहेत, काय काय आहे, निसर्ग सौंदर्य कसं आहे, वनश्री आहे, नद्या आहेत, पर्वत आहेत, सुंदरता आहे, सगळं काही त्यांनी वर्णन केलं. ते ऐकायला लागले. ते एक दुसऱ्याला म्हणाले, पागल आहे का? आपल्याला दिसलं नसतं का? याला दिसतंय. मेजॉरिटी कोण आहेत? सगळे असेच. आपल्याला दिसलं नसतं का? यालाच घाला इरोड्यामध्ये. हा पुष्कळ सांगतोय. शेवटी त्यांना थोडं बाहेर आलं, पण बाहेर जरी आणलं थोडं प्रकाशामध्ये एकदा त्यांनी आणलं. पहा म्हणले प्रकाश. आता डोळे उघडले, अंधाराची सवय झालेल्यांना उजेड सहन होत नाही, पटकन लावले. कुठे म्हणले प्रकाश? अरे हळूहळू सवय तर करा, दिसेल ना. उघडझाप उघडझाप काही महिने केल्यानंतर हळूहळू प्रकाश दिसायला लागला. असंच आपलं आहे.
आपल्याला आयुष्यात मरता वेळेस उघडझाप होते फक्त आपली. अच्छा, आत्मतेज होतं का आपल्याजवळ? अरे अनंत पेटार आहे जादूचं हे शरीर, अनंत शक्तीचा दैवी सामर्थ्याचा पेटार आहे. कधीच आम्ही उघडून पाहिला नाही. आणि मरक्या वस्तूंच्या मागे संपूर्ण आयुष्याची उधळण केली. आम्ही त्या आंधळ्यापेक्षा काय कमी आहेत? म्हणून हे उदाहरण आहे. जैसे जातंद्या पळणी पावे, मग तो काकुळती सैरा धावे, तैसी बुद्धिशी होती भवे धनुर्धरा. आत्म्याचा विसर ज्यांना पडला, ह्या जादूच्या पेटाऱ्याचा विसर पडला. किती प्रचंड शक्ती आपल्यामध्ये ब्रह्मांडाची साठवलेली आहे, कधीच वाटलं नाही ती उघडावी. आणि नाही ते भांडार उघडत बसलो. त्याच्यापेक्षा आपण काय जातंद्या आहेत? आपण आंधळे. काय स्मृतिभ्रंश झालेला आहे. खरं दिसत नाही, प्रकाश दिसत नाही, दाखवणारा भेटत नाही. आणि दाखवणारा भेटला तरी त्याच्यावर विश्वास पटत नाही. हा शहाणा आहे का? आम्ही मूर्ख आहेत का? आणि ज्याचा बसतो तो विरळा, भाग्यवान असतो. तो संत होऊन जातो. बाकीचे आमच्याजवळ काहीच नाही म्हणतात, काहीच नाही. दुर्दैवी. ऐसा स्मृतिभ्रंश घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. अशा प्रकारे आत्म्याची पकड सुटून बुद्धी विषयात घसरल्यामुळे ती सर्व प्रकाराने बुचकळ्यात पडते. तिला खऱ्या खोटांचा निर्णय करता येत नाही. तेव्हा बुद्धीत आलेल्या ज्ञानाचे समूळ उच्चाटन होते. जरी आत्मज्ञान प्राप्त झालं, पण विषयामध्ये लिडबिडले, कामाची छोटी वासना निर्माण झाली, तर लगेच काम शमला नाही, कामपूर्ती झाली नाही, वासनापूर्ती, इच्छापूर्ती झाली नाही. मग क्रोध उत्पन्न होतो. क्रोध उत्पन्न झाला की भ्रम उत्पन्न होतो बुद्धीमध्ये, संमोह उत्पन्न होतो. संमोह आणि भ्रम उत्पन्न झाला की स्मृतिभ्रंश होते. आणि स्मृतिभ्रंश झाल्यानंतर चैतन्य आपल्यामध्ये दिसत नाही. कशासाठी आलो माहिती नाही. चैतन्याचा विसर पडतो, आत्मचैतन्याचा विसर पडतो. आणि बुद्धीमध्ये जे काही प्रगटलेलं ज्ञान होतं, गुरुनी दिल्यानंतर, साधनेतनं मिळवल्यानंतर, तेही हळूहळू संपू लागतं. आम्ही नंतर करू. आमचं पोरगं 4थी टू मॅट्रिक संपल्यानंतर आम्ही पुन्हा येऊ ज्ञानेश्वरीला, तुम्ही वाचले तर, असा भ्रम उत्पन्न होतो. म्हणजे ज्ञानाचं समूळ उच्चाटन होतं. तोपर्यंत याच्या अंगात काहीच राहत नाही. मग आम्ही बसलो तरी कहाँ गए, कहाँ नहीं, क्या लाए, कुछ नहीं, काही अनुभव येत नाही. चैतन्याची भ्रंशी शरीरा दशा जैसी, तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. चैतन्य प्राण निघून गेल्यावर शरीराची जशी दशा होते, त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता त्या पुरुषाची प्रेताप्रमाणे दशा होते. ते तोलून पहा. तुमचं सौंदर्य कशात आहे? बुद्धीमध्ये. एकदा का बुद्धी भ्रंश झाला, तुमची बुद्धी काम करेनाशी झाली, तुम्ही व्यवहारातून संपले. तुमच्यावरचं व्यावहारिक प्रेम लोकांचं संपतं. असं समजलं तुमचा स्मृतिनाश झाला, कोणी तुम्हाला बोलत नाही. पहा, आपल्याकडे काही साधक आहेत, त्यांना आठवणच राहत नाही. आठवण नाही राहिली त्या माणसाचे फार हाल असतात. कारण तुमच्यावर ते प्रेम करत होते, म्हणजे तुमच्या बुद्धीवर प्रेम करत होते. आता तुम्ही कुछ कमी झालेत. बुद्धिवान पोरावर प्रेम करतात आणि बुद्धू पोरावर काय करतात? कोणी प्रेम करत नाही. प्रेताप्रमाणे दशा होते.
अरे बुद्धीमधील आत्मतेज निघून गेल्यानंतर, बुद्धिभ्रंश झाल्यानंतर येरवड्यात ठेवतात, नाही तुम्हाला सोडून देतात वाऱ्यावर, आणि बुद्धीमधलं चैतन्य किंवा तुमच्या शरीरामधलं चैतन्य निघून गेलं. चैतन्य कशात आहे? शेवटी बुद्धीत आहे. आत्मचैतन्य बुद्धीत आहे. एकदा हे बुद्धीचं सौंदर्य आत्मचैतन्य निघून गेल्यानंतर तुमच्या देहाला कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही. एकदा गमतीनं म्हणालो होतो, एका बाईचं आपल्या नवऱ्यावर फारच प्रेम, आणि फटक्कन फुगा फुटला. आणाभाका घेतलेल्या, तेरे बिना ही क्या जीना, पिक्चर पाहिलेले, डायलॉग केलेले. मेला ना हा. आई लागली रडायला, कारण शो दाखवावा लागतो की किती होतं, मला नेलं असतं तर बरं झालं असतं, मला नेलं असतं तर बरं झालं असतं, काय वगैरे वगैरे. शेवटी आपले बुद्रुककरासारखे, आनंदराव कोसळीकरासारखे काही माणसं गेली त्यांच्याकडे, जयप्रकाश भंडारी, देसाई मोरे, चला उचलून नेऊ. लागली ती म्हणाली, नको हो, नको हो, नका नेऊ हो, नका नेऊ हो, ठेवून द्या म्हणले 2-3 दिवस, चला आपण घरी. त्यांनी सोडलं मड आणि चालले. नाही नाही नाही, घेऊन जा, घेऊन जा. ते शरीर आहे ना, मग नका नेऊ, नका नेऊ म्हणते, आणि मग ठेवून चालले. बरं बाई, 2-3 दिवस तू पाहाय आला, नंतर आम्ही येतो 3 दिवसानंतर. तिने डोळे गिळे पुसले, आणि आत्ताच घेऊन जा. प्रेम होतं. मग यांनी फार फार बाईचं प्रेम आहे म्हणून 4-5 हाडकं आणले पिशवीत. त्या बाईला म्हणले, हे हाडकं सांभाळ. तिच्या त्या बिछाण्यावर ठेवले आणि उशीच्या खाली घेऊन झोप. झोपते का? आणि नवऱ्यावर प्रेम होतं ना, त्या हाडावरच प्रेम होतं ना तुझं. कवटी एक आणली समोर ठेवली. चालतं? मग म्हणले, जाऊ दे बाई, मी असं करू, त्या बाहेरचे अंगण आहे ना, तिथं लावून टाकू आपण ते हाडं, त्या पिशवीत घालून, नंतर प्रयागला घेऊन जाऊ. पण आधी तू केव्हाही पाहशील, नमस्कार करशील. ते राहू देत नाही. कशावर प्रेम होतं? आत्मचैतन्यावर प्रेम होतं, आत्म्यावर ते प्रेम होतं. शरीरावर, हाडावर प्रेम नव्हतंच, हे नंतर कळतं. चैतन्याची अभ्रंशी शरीरा दशा जैसी, आणि म्हणून चेतना वाढवा, जग तुमचं होईल. आत्मचेतना विकसित करा, जग मागे लागेल. तुम्ही जगाच्या मागे नका लागू. आणि आत्मचेतना तुमच्या जवळ नसेल, आत्मचेतनेचा सुगंध नसेल, कुठलाही भुंगा तुम्हाला विचारणार नाही. व्यवहारात असो की अध्यात्मात असो, कोणी तुमचं नाही. आणि ज्याला वाटतं आमचं कोणी नाही, त्यानं समजावं आपल्याजवळ मध नाही, आत्मचैतनेचा मध नाही. हे भुंगे बोलवल्या तरी येणार नाही. प्रेताप्रमाणे दशा होते माणसाची. मनोणी ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुषके. म्हणून अर्जुना लक्षात ठेव, लहानशी ठिणगी सर्पणाला लागून प्रचंड भडकते, मग तो अग्नी त्रिभुवनाला जाळण्याला जसा पुरू शकतो. अरे छोटं, तुम्ही म्हणता काय झालं, आम्ही छोटंसं विषयाचं ध्यान केलं. अरे हरणाच्या पाडसांमध्ये राजा भरत हा साधना करत असताना जीव अडकला, त्याच्यामुळे एक जन्म घ्यावा लागला. तुम्हाला वाटतं विषय साधा होता, छोटी वासना शिल्लक होती, पण एक छोटी ठिणगी, ज्ञानेश्वर म्हणतात, उदाहरण फार छान आहे. एक छोटी ठिणगी कापसाच्या गंजीला लागली. काय होईल? छोटी शिकते, इतका मोठा गंजी आहे.
ती संपूर्ण गंजी जाळून खाक करते, तशी एक छोटी चिंगारी विश्व भस्म करायला कारण आहे. तसं तुमचे आत्मविश्व, आत्म्याचं विश्व, आत्मचैतन्याचं विश्व, विश्वाचा चैतन्याचा महासागर, वासनेची थोडी ठिणगी पडली की जाळून खाक करतो, अंधार पसरू शकतो आणि तुम्हाला तो साफ करू शकतो. किती तुम्ही उंचच जा. पाक कामनेची आसक्ती किती वाईट आहे हे सांगतायत. तुम्ही किती उंच गेले याच्यापेक्षा किती घसरले. आजचा महाराज तर कामनाग्रस्त आहे, कुठलाही असो. शिष्य, शाखा, परिवार, गोशाळा, व्यायामशाळा, दवाखाने, वेद किती चांगला असू द्या, पण मनात ही कामना शिल्लक असल्यामुळे पतन झालेलं आहे. अगदी अलिप्त राहतोय आणि त्याला काही टेन्शन नाही, असा महात्मा विरळा. मी काल उदाहरण दिलं होतं, आता देत नाही. म्हणून शेखरने सांगितलं कुठलाही भाव राहता कामा नये इथून पुढे, की आपण उभं केलं ना आपल्या समोर काय होतं. नो, इतकं अलिप्त राहिलं पाहिजे. अलिप्त नाटकासारखं व्यवहार करता आला पाहिजे. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी ये सणे हे पतन गिवसित पावे. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन, त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचे ध्यान मन किंचित जरी करू लागले, किंचित, जास्त नाही. नाही, कधी कधी आमच्या स्वप्नात येत असते ऐश्वर्या राय. कधी आम्ही विचार करतो, कधी थोडं चुकून. त्याप्रमाणे कोणत्याही विषयांचे ध्यान मन किंचित जरी करू लागले, काय ते महापुरुष असतील, गौतम बुद्ध असो, महावीर असो, ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, किंचितही विषयाचं ध्यान नाही हो. काय आहे काय नाही, बायका पोरांचं काय होईल आणि कोणाचं काय होईल, कमाल आहे. तेव्हा ती इतकी मोठी झाली. थोडी जरी शिल्लक असली तर पडला म्हणून समजा बुद्धियोगातून खाली. किती उंच महात्मा असो, गेला म्हणून समजा, असं म्हटलंय. महात्मा ओळखावा त्याच्या टेन्शनवरून, महात्मा ओळखावा त्याच्या दुःखावरून, महात्मा ओळखावा त्याच्या रोगावरून, महात्मा ओळखावा त्याच्या आत्मबुद्धीच्या तेजावरून, महात्मा ओळखावा त्याची ज्ञान संपदेचं करेक्ट अनुभवाचं प्रतिपादन होतंय का, त्याच्यावरून ओळखावा. तो किती हेडचा मालक आहे, किती शिष्य शाखा आहेत आणि किती हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध आहे, त्याच्यावरती महात्मे नाहीत, बिलकुल नाही. तैसे विषयाचे ध्यान. काही महाराज मला म्हणाले, आजकाल तुम्ही म्हणाले तर स्वामी जरा कमी केला आहे आमचा संसार. म्हणलं तुमचाच संसार जास्त झाला आहे, ऑर्डिनरी माणूस बरा आहे, हम दो हमारे दो एवढाच विचार करतो. पण तुम्ही तर जगाचा संसार थाटला आहे. सगळ्यात गोष्ट खराब असेल तर महात्मा सध्याचा संसारी आहे. भलेही चांगली गोष्ट असो पण तो संसारी. आणि सध्याचे कदाचित त्याचे शिष्य संसारातून विमुक्त झाले असतील, पण तो संसारात अडकला आहे, तो अडकला. पण मला शेखरने विचारलं होतं, मार्गदर्शक तयार करा. म्हणलं ठीक आहे. म्हणले सक्सेसर कोण? म्हणलं सध्या माझ्याजवळ कोणीही नाही. पुढे काय होणार? म्हणलं माझ्या डोक्यात त्रास नाही. तुम्ही जाणे, मोदीजी महाराज जाणे, भगवान ज्ञानेश जाणे,
बाप्पासाहेब झाडे. माझ्या डोक्यात ताप नाही. लक्षात घ्या. काय करायचं आपल्याला? ताप घेतला की आपण संसारात उतरलो. ताप घेतला की त्रास होतो, स्मृतिभ्रंश होईल. हेची फळ काय मम तपाला. काही काही महाराज चिडताना दिसतात, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, ते बरोबर नाही. काही नाही, कोणावर विश्वास नाही. एक दिंडी चालते, त्या दिंडीमध्ये पैसे वसूल होतात. मी त्या दिंडीच्या प्रमुखांना सांगितलं, नाव घेत नाही. का म्हणलं, तुम्हीच सगळं करता, भाजी तुम्हीच आणता, पैसे तुम्हीच वसूल करता, मग लोक नावं ठेवतात तुम्हाला, पैसे खाल्ले. लोकांवर काय जबाबदारी सोपत नाही? सोपवली होती म्हणजे जबाबदारी. म्हणलं मग त्यांनी पैसे वसूल केले आणि खिस्सा कापून आणला. म्हणले पैसे मारले म्हणले माझे. आता सांगा मी काय करू? झाले की नाही संसारी? अशा अनेक महाराजांचं मी त्यांना बोललोय मी, अहो कशाला जबाबदाऱ्या घेता, वाटून टाका, काय व्हायचं होईल. छे 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 छे, हे पारच पाडत नाही. संसारी झाले. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन. त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचे ध्यान मन किंचित जरी करू लागले तर एवढे हे भयंकर पतन शोधित येते. किती उंचीवर तुम्ही जा, खाली पडल्या जातो. भलेही तुम्ही बुद्धियोगी व्हा, ज्ञानयोगी व्हा, सिद्ध संत व्हा, पतन खाली. महावीर आणि गौतम बुद्धांचं पतन झालंच नाही. भगवान गौतम बुद्ध ज्यावेळेस बापाकडे आले आणि राजदरबारामध्ये भिक्षा मागितली, राजा सिद्धोधन खूप गरम झाला. एकुलता एक मुलगा होता, निघून गेला. राज्यावर बसायला कोणी नाही, म्हातारपणात राज्य कोणी सांभाळावं. अधवा तत्वा बोलायला लागला, शिव्याची लाखोली व्हायला लागला. हे शांत होते, थोडी लहर उठली नाही. लक्षात घ्या. बाप कंटाळला, अर्धा एक तास शिव्या देऊन. मूर्ख आहे, उगीच जन्माला काय काय असेल ते. याला किती पाळलं पोषण केलं. बाया फार म्हणत असतात, लहानपणापासून मी पाळलं, तसं त्याने तोही बनायला लागला. याला कचरा दिसू नये असं थाट केला. गौतम बुद्धाची शान होती. गौतम बुद्धाला एक ज्योतिष सांगितलं होतं लहानपणी, जन्मल्याबरोबर, एक तर पृथ्वीचा सम्राट होईल, नाही तर सिद्ध योगी होईल. तर बाप म्हणत होता, पृथ्वीचा सम्राट करायचा असेल तर विलासामध्ये याला ठेवावं. म्हातारा माणूस दिसू नये, कचरा काडी दिसू नये, बंगल्याच्या बाहेर त्याला जाऊ द्यायचं नाही. बगीच्यात गेलं तर रात्रीतून पाला पाचोळा जो वाळलेला असतो, कचरा पान जे वाळलेलं खाली पडतं ते देखील दिसू नये. म्हातारा माणसाने येऊ नये. सुंदर सुंदर अप्रतिम मुली त्याच्या सहवासात, किती उपभोग घे. संगीत रात्र आणि दिवस, एंटरटेनमेंट. दुःख काय ते त्याला दिसूच नाही. चुकून बाहेर निघाल्यानंतर एकदा एक म्हातारा दिसला, तुम्हाला माहिती आहे, एक मढ दिसलं, आणि त्यांनी नेमका तोच प्रश्न विचारला, हा कोण? म्हणे हा मेला. मेला म्हणजे काय? याचा प्राण गेला. याला काय करतात? जाळतात. मी मरणार का? हो, संपलं. हा म्हातारा, हा कसा काय झाला? म्हणे हा म्हातारा झाला. मग याला मरावं लागतं. मी होणार का? हो. बस 2-3 प्रश्न. लगेच माऊताला म्हणले, रथ घे आता बाहेर. आपल्याला किती मढे दिसतात, पण आपलं मढं जागं होत नाही. किती मढे दिसतात. मेलं काय? बरं झालं, जाळा जाळा, पटकन जाळा, ऑफिसला जायचं आहे. काही होत नाही. कारण एवढे मढे, चेतनाच नाही. ते मढ, आपण मढ, दोन्ही मढे.
त्याला जाळलं काय ना आपल्याला जाळलं काय, काही फरक पडत नाही. मन किंचित जरी विचार करू लागले, एवढे भयंकर पतन होतं. आणि बाप ज्यावेळी शिव्या देत होता सारखा बुद्धांना, हे शांत होते. शेवटी बापाला वाटलं बहुतेक ऐकू येत नाही. बहिरा झाला का त्याला विचारलं, बहुतेक ऐकू येत नसेल, कारण लहर देखील उठेना काही, आणि शांत होते. शेवटी बापाने विचारलं, ऐकू आलं का? त्यांनी सांगितलं हो. त्यांना वाटलं चला ऐकलं तरी खरं आहे. मग काहीच कसं वाटत नाही, लाज वाटत नाही का? त्यांनी सांगितलं नाही. पंचायतच झाली. मग काही रिॲक्शन्स? त्यांनी सांगितलं, तुम्ही ज्याला बोलले ना, शिव्या दिल्या ना, तो मेला, तो कधीच मेला. आणि जो तुमच्या समोर उभा आहे त्याला तुम्ही शिव्याच दिल्या नाहीत. लक्षात घ्या वाक्य. तुम्ही ज्याला शिव्या दिल्या तो सिद्धोधन मरून गेला, तुमचा जो मुलगा होता, असा अर्थ आहे. आणि आता जो तुमच्या समोर आहे हा तुमचा कोणीही नाही. आणि म्हणून तुम्ही ज्याला शिव्या दिल्या तो मरून गेला. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन फुल झालेलं आहे. जैन धर्माची कोणती भाषा आहे? ट्रान्सफॉर्मेशन, फुल ट्रान्सफॉर्मेशन शब्द वापरलेला आहे मी. एक प्रायश्चित्तामध्ये फुल ट्रान्सफॉर्मेशन होतं. पहिलं मरून गेलोय मी, पहिला दुसरा जन्म आहे. आणि दुसरं एक सुरुवात केली होती ज्ञानेश्वरीला, त्यावेळेस एक फुल ट्रान्सफॉर्मेशन म्हटलेलं आहे मी. आता मुद्दाम सांगत नाही, तुम्ही आठवा. एकच वाक्य सांगितलं, आता नाही सांगत. फुल ट्रान्सफॉर्मेशन असा शब्द, पूर्ण बदल. पहिला मेलाच पाहिजे. आणि म्हणून काही वाटत नाही म्हणले. नाही तर पतन झालं म्हणून समजा, इतकं बदल झाला पाहिजे. आपल्या ज्या दिवशी साधकांमध्ये फुल ट्रान्सफॉर्मेशन होईल, लोकांना वाटेल पहिलं याचं काहीच शिल्लक नाही, हा नवीन दिसतोय. याचा राग शिल्लक नाही, याच्या सवयी शिल्लक नाही, याचं वागणं शिल्लक नाही, याचं पाहणं शिल्लक नाही, याचं देह शिल्लक नाही. तसा म्हणजे आगडबंब झाला असं नाही. त्या दिवशी माणसांनी तुमचं ऐकावं, आणि तुम्ही संत झाले तर जंत देखील आकर्षित होतील. तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, आमचं किती सांगतो कोणी ऐकत नाही. तुमचं ट्रान्सफॉर्मेशन फुल झालेलं नाही. तुमचं केव्हाही पतन होऊ शकतं, हे खरं आहे. पतन शोधित येते, एवढ्या मोठ्या माणसाला खाली पाडते. 64वा श्लोक. रागद्वेष वियुक्तेस्तु विषयानिंद्रियेश्चरण आत्मवैश्यैर्वीर्ध्येयात्मा प्रसादमधिगच्छति. परंतु राग द्वेष रहित आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी विषयाचा अनुभव घेणारा, ज्याचे इच्छेप्रमाणे वागणारे असते, मन असा चित्ताचे प्रसादाला प्राप्त होतो. समगीत बाप्पासाहेबांचं. होता राग द्वेष रहित येतींद्रिये हातात, होती विषय स्वाधीन बुद्धी राहते प्रसन्न. श्लोक माऊलींचा. ओव्या. मनोनी विषय अगवे सर्वथा मनोनी सांडावे. वा. मग रागद्वेष स्वभावे नाशतील. आता सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट सांगतायत, आधी सायकॉलॉजिकल डिसीज सांगितले माऊलींनी, आणि भगवान गोपालकृष्णांनी सायकॉलॉजिकल डिसीज सांगितले. मानसशास्त्रीय रोग, मनोरोग,
मनोरुग्णता, मनोविकार, त्याचा परिणाम सांगितला. आता त्याच्यावर ते उपाययोजना सांगतायत. मेडिसिन, सायकोलॉजिकल मेडिसिन, ट्रीटमेंट. मनोनी विषय अगवे सर्वथा मनोनी सांडावे. गोड होई. म्हणून शरीर परमाणू परमाणूत योगयुक्तीने निर्विशेषता आणावी. यानंतर हे सर्व विषय ध्यान योगातील प्रक्रियेने सर्व प्रकारांनी मनातून काढून टाकावे. मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील. मनोनी विषय अगवे सर्वथा मनोनी सांडावे. म्हणून यानंतर हे सर्व विषय सर्व प्रकारांनी मनातून काढून टाकावेत. कसं काढावेत ही ट्रीटमेंट गुरुकडे ठेवली. काय झालं पाहिजे एवढं सांगितलं. म्हणून ज्ञानेश्वरीत अनेक भांडार जे गुप्त आहेत ते सगळ्या संत साहित्यात, सगळ्या धर्मात 12 भांडार गुप्त इथे ठेवलंय. माऊलींनी तरी प्रचंड उघडं केलंय, तरी रीती नीती नाही सांगितली. उत्तरं दिलेली आहेत, गणित नाही. मनोनी विषय अगवे सर्व विषय, सर्व वासना सर्वथा पूर्ण मनोनी सांडावे. मनातून काढून टाका. कसं एवढं सोपं आहे का? कुठलीही वासना किंचित कोणत्याही प्रकारची लेश श्लेष काय जे असेल ती पूर्णपणे, थोडी नाही अर्धी गेली अर्धी राहिली, आता जाईल हळू 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 नाही, पूर्णांशाने मनातून सांडावी, मनाने सोडावे. याच्या युक्त्या अनुभवातून येतात. अनुभविका जवळ असतात, त्या गुरु हृदयात असतात. ज्यांनी धडे गिरवले त्यांच्याकडे असतात, बाकी नाही, लिहिलेल्या नसतात. योगयुक्त्या कुठेही लिहिलेल्या नाहीत. अध्यात्माची शोकांतिका इथेच नाही लिहिल्या. मनोनी विषय अगवे सर्वथा मनोनी सांडावे. किती बोलू या ओवीवर, पण लक्ष आहे, कॅसेट फार वाढते. कसे सोडावेत विषय मनातले? 2-3 प्रकार सांगितलेत. एक दमन, एक शमन. हे संस्कृत साहित्यातले, वेद उपनिषदातले, सर्व धर्मातले 2च साधन आहेत, शमन आणि दमन. शमदम. दमन म्हणजे दाबणेच. नालीतून पाणी येतं, खुंटी ठोका, बस. डिप्रेसिव्ह थिअरी, दाबून टाकणे, दमन. जैनांनी सगळ्यात जास्त दमन शब्द हातात घेतला आहे. पण ज्यांच्यासाठी घेतलाय तो उपयोगाचा नाही. ज्यांनी दिला त्यांचं अगोदर शमन झालं होतं, दमन इझी झालं. लक्षात घ्या, म्हणजे लक्षात येईल काही गोष्टी. आपल्या इकडे वेदांमध्ये दमन शब्द वापरला आहे. आताच्या काळाला उपयोगी आहे का हे पाहावं लागेल. आधी जैनांकडचं घेऊया. किंवा बुद्धही स्वतः घेऊया, बुद्धही आपण घेऊया. हे राजे होते. जैनांचे सर्व तीर्थंकर हे राजे होते. हे भिकार चोट नव्हते.
लक्षात घ्या, एकही लगेचच आलेला नाही आहे साधना करायला. जसे शुकाचार्य जन्मल्याबरोबर निघाले, असं नाही झालं. ज्ञानेश्वर लहानपणापासून निघाले, असं नाही झालं. हे राजे होते, राजकुलातले, राजवैभव भोगलेले. भोगल्यानंतर शमन झालं विकारांचं, विषयांचं, आणि त्याच्यामधून असं लक्षात आलं की हा भोगवाद योग्य नाही. उपभोग घेतल्यानंतर बायका केलेल्या आहेत त्यांनी, ऋषभदेवापासून सर्वांनी. आणि हा भोगवाद काही फळ देऊ शकणार नाही. अनुभवातनं त्यांनी त्याग केला, तो 100% चांगला त्याग झाला. आणि मग सहज दमन झालं. वासनेचं शमन केलं, मग दमन झालं. म्हणून दमन आताचे साधू संत डायरेक्ट दमन करतात, चूक मेथड आहे. ते नाटक झालं. मग एखादी जैन बाला नवयौवना, तिला साधू करून टाकलं. अरे विकार शमन झाले नाहीत, काम वासनेचा वेग संपवला नाही, कुठली प्रयोग दिले नाही, आणि तिनं जर संन्यास सोडून दुसरा एखादा करून टाकला, दोष कोणाचा आहे? कुठलेही प्रयोग नाही. आणि जे प्रयोग दिले जातात, पुरुषांना टच करायचा नाही, कोणाला स्पर्श करायचा नाही, हे दमनाचे प्रयोग आहेत. हे खायचं नाही, ते खायचं नाही, पण मुळातली वासना गेलेली नसते, मोठ्यांची देखील नाही. मग तीर्थकरांची वासना शमन झालेली होती, दमन गरजच पडली नाही, वाटलं ते दमन झालंय. सुंदर बायको मिळाल्यानंतर राजत्याग केला, वैभव मिळाल्यानंतर राजत्याग केला, पोरग झाल्यानंतर राजत्याग केलाय, राज्य उपभोगल्यानंतर राज्यत्याग केलाय. म्हणून म्हणलं, ज्या दिवशी 100% वासना पूर्ण होतील, त्या दिवशी मृत्यू आला म्हणून समजा. माणूस वैराग्यात जातो. सर्व सुखांच्या कल्पना ज्या अमेरिकेत 96% आहेत, कार, नार, VCR, काय नाही तिथे, बंगले, गाड्या, पैसा, वैभव, पण सर्वात जास्त पागल ते लोक आहेत. आपण तसे भिकारी आहेत. रोटी, कपडा, मकान, त्याच्यातच गुरफटलोय. कोणाला कपडे नाहीत, कोणाला मकान नाही, आणि कोणाला ये नाही, तरी आपण सुखी आहोत. कारण आशेवर जगायलो. सुख मिळालेलं नाही, पण उद्या मिळेल, उद्या मिळेल. आजच जर मिळालं ना, हे सुख असतं का? वीट येईल. लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. मायन्यूटली थोडा लक्ष घ्या, विषय समजून घ्या. सगळं सुख तुमच्या चरणावर ते आणलं तर तुमची हालत तीर्थंकरासारखी होईल. अमेरिकेमध्ये आज कोणी सुखी नाही, कारण ज्या सुखांच्या कल्पना त्यांच्या चरणावर आहेत, त्यामुळं त्यांना सुख मिळालं नाही आता वाटतं, म्हणून ते हरे राम आणि हरे कृष्णच्या मागे आहेत, त्या तुमच्या साधू संतांच्या मागे लागलेत. आपण का लागत नाही? आपल्याला वाटतं नाही नाही, त्या मृगजळामध्ये सुख आहे. म्हणजे एकदा विषय शमन झालं की संपतो. कॉलेज कन्या कल्पना बांधते, कसा असेल पती, मग कसं गुलगुलू बोलूत, मग कुठे कुठे जाऊत, स्वप्न रंगवते. काय काय करूत, हाही स्वप्न रंगवतो. पण लग्न झाल्यानंतर त्या स्वप्नांचा चुराडा होतो. असं असतं का बायको? अशी असते का पत्नी? स्वप्न सगळं गेलं. म्हणजे काय होतं मग? सुखांच्या कल्पनेच्या आशेवर माणूस जो जास्त जगतो, सुख मिळाल्यानंतर त्याला त्याच्यात रहस्य वाटत नाही. म्हणून श्रीमंतांना पैसा मिळाल्यानंतर
फार सुखी झालेत असं अंबानी देखील सांगू शकत नाहीत, टाटाही नाही, बिर्लाही नाही. आपल्याला मिळत नाही म्हणून मागे लागलेलो आहेत. नाही, बहुतेक मिळेल हो, आज नाही आमच्याजवळ, तुम्हाला काय वाटतं? पण ज्यांना मिळालंय तेही सुखी नाही. आणि सुख सगळे चरणावर आल्यानंतर, सुख नाही मिळाल्यानंतर खरं वैराग्य प्राप्त होतं. दमन करायची गरज नाही. दमन ज्यांनी केलं, एखादा रेअर असतो. भगवान शुकाचार्य दमन, जन्मजात विरागी, संसार उपभोगलाच नाही, बायको नाही, पोरग नाही, राजवैभव नाही, काही नाही. ज्ञानेश्वर. पण ज्ञानेश्वर आणि शुकाचार्याकडे पाहून तुम्ही नाटकं करायला लागले, नाही जुळणार. आपली ती परिस्थिती नाहीये. म्हणून सगळं जशाच्या तसं उचलायचं. इथेच अध्यात्माचं आपलं पतन होतं. त्यांच्या पावलावर ते पाऊल चालून आपलं काहीही होणार नाही. तुम्ही तसे वागायला लागलेत, नाही चालणार. तुम्ही तसे ड्रेस घालायला लागले, नाही चालणार. अरे बुद्धांना वैराग्य झाला असेल, महावीरांना वैराग्य झाले असेल, पण इतर महाराजांना झालं का? कुठल्या राजे लोकांना नाही झालं. ते अजून महासुखाच्या मागे होते. शमन दमन, दमन करायचा तुम्ही प्रयत्न केला. मुलांना अभ्यासाला तुम्ही ठेवलं, आता तो भाग जाऊ द्या. त्याला टी व्ही आवडतो, टी व्हीचं कनेक्शनच तोडलं. अनेक जण म्हणतात नाही टी व्ही पाहायचा नाही. आम्ही काय केलंय, कट केलेत म्हणे कनेक्शन सगळे. का? 10वी 12वी. त्या पोराला सतत सिरियल आठवतात. ते पुस्तक घेऊन सिरियलच्या मध्ये असतं. पुस्तकाचे शब्द दिसत नाही, सिरियलमध्ये काय चाललं असेल ते दिसतं. कसा अभ्यास होईल? मनाने सर्वथा त्याज्य केलेलं नाही. म्हणून मनाच्या मध्ये विकार घुसल्यानंतर त्याचं शमन कसं करावं, दमनाने करावं की भोगून करावं, ही कला आहे. आणि ही साधकांना आजच्या युगात साधली पाहिजे. ही कला आहे. आणि हे नाही समजलं, जीवन गेलं. म्हणून अनेक युक्ती आपण दिलेल्या आहेत, ज्या मी सतत सांगत असतो मधून. आता सगळं सांगायला लागलो, ओवी आणि ज्ञानेश्वरी बाजूला राहून सगळं याच्यावरच प्रवचन होईल फार मोठं. मर्यादा आहेत माझ्या सांगायला, पण युक्ती आहेत. उदाहरणात एक युक्ती सांगतो. एका माणसाने एक हत्ती थोडा उचलला. बाप रे म्हणले, काय ताकदवान आहे. आणि पाहिला तर तो काही फार ताकदवान नव्हता, पण हत्ती उचलला. त्याला विचारलं कसं घडलं. त्याने सांगितलं, सांगतो. हत्तीचं पिल्लू जन्मलं. त्याच्या आधी अनेक कुत्रं उचललं लहानपणी, त्याच्यानंतर शेळी उचलली, त्याच्यानंतर बकरं उचललं. आहे की नाही? एक एक थोडी वजनी वस्तू अशी उचलायला लागला. मग हळूच हत्तीचं पिल्लू उचललं. मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा हत्ती उचलला. असं करीत करीत सवय लागली. पडिले वळण इंद्रिया सकळा, भावतो निराळा नाही दूजा. इंद्रियांना वळण लावलं. म्हणून मोठा एखादा दगड उचलायचा असेल तर छोटे छोटे आधी दगड उचलावे लागतात. एकदम हे पैलवान जे मोठे दगड उचलतात, पहिल्या दिवशी नाही उचलत, हे हळुवार जावं लागतं. म्हणून विषयांना गोंजारायचं असेल तर हळुवार जायचंय. एकदम अन्न तोडायचं, ह्या दमनाचा प्रयोग झाला. तसे आपल्याकडे काही दमनांचे प्रयोग करतात, हठयोगी, अष्टांगयोगी. जैनांकडेही करतात. एकदम 40 दिवस उपवास, नो, दमन प्रयोग झाला. वासना मनातून गेली नाहीये, दमन कशाला करता? उलटा आत्मघात झाला, तो पाप लागलं. हा रसमयी विषय आहे, कोणाच्या भावना दुखवण्याचा नाही, पण सांगितलं पाहिजे.
आत्म्याला दुखवून कुठलाही प्रयोग तुम्ही केला तो आत्मघात आहे. मनाला मारून तुम्ही कुठलाही प्रयोग केला तो आत्मघात आहे. मनाला यातना देऊन तुम्ही कुठलाही, शरीराचा छळ करून तुम्ही कुठलाही जर गोष्ट केली, आत्मघात आहे, ते पाप आहे, पुण्य नाही. मग ज्ञानेश्वरांनी हळुवार सांगितलं, आहार तरी सेविजे परिमितुलेणी मापे मविजे. मोजक्या मापाचा आहार घे बाबा. मग आधी काय सांगावं त्याला, किती पोळ्या खातोस बाबा? 4. मग असं कर, आजपासून 2च खायच्या. एकदम चरून तर पण नाही होणार, 2 खा. 2च्या वर जायचं नाही. मग 1-2-3 महिने गेल्यानंतर आता 1च पोळी खायची. जुळतंय का पहा. आणि भूक लागली तर तरी खाऊ नको, 1च पोळी खा. पाहायचं काय होतं. मग हळूहळू चरवण तर्पण सांगायचं. खुराक पाहून सांगावं लागतं. 10 पोळ्यावाल्याला एकदम चरवण तर्पण सांगितलं, तो मानसिक ताणेनच पळून जातो. 10 पोळ्या खाणारा इथं अर्धी गेली नाही, मरून जाईल भुर. असाच 130 किलोचा आपल्याकडे तिथं आला होता पुण्याला, आळंदीला, आपल्या साधना धाममध्ये. 130 किलोचा मुलगा, आणि अर्ध्या पोळी त्याला वाटतं मरतो. पुन्हा आलाच नाही. कारण त्याला वाटतं एवढं आगडबंब इतकुसं खाणं कसं काय होईल. शेकडो लिटर रक्त पाहिजे शरीरात, ह्याच्यात तर अर्धा लिटरही निर्माण होणार नाही. उगीच कल्पना असतात. तर ह्या युक्त्या माऊलींनी काय सांगितलं, आधी हळुवारचा मोटके. एकदम साधनात 4 तास कळा पळून गेलं. आपल्याकडे मुंबईचे एक साधक आले होते. आळंदीला एका साधकाला विचारलं त्याने, काय त्यांचं नाव विसरलो. आळंदीला एका साधकाला विचारलं, साधना किती करावी लागते? म्हणजे 8-8 तास 9-9 तास. यांनी कधी केलेली नव्हती बरं का. 8-8 तास 9-9 तास करावी लागते. गेला ना तो पळून. नाही, गोरेनीच आणला होता. शिरडकर काही नाव होतं. पत्रकार होते ते. म्हणे मी कधी काम करू? असंच असतं मला इथे 8-8 10-10 तास. यांनी 1 तास केलेली नव्हती. त्याला एकदम छातीवर त्याच्या दडपण आलं, पळून गेला. त्याला सांगायचं, अरे हळूवार चाल. आणि मग त्याला काय म्हणायचं, मोटके निमिष भरी तू दे तू जाई जे. माऊलीने काय सुंदर मूवी टाकली. तया 8 प्रहरा माग झारी तरी गा ऐसे करी. यया 8 प्रहरा माघारी मोटके निमिष भरी तू दे तू जाई जे. अरे 8 प्रहर दिवसाच्या 24 तासात तू निमिष म्हणजे पापणी लवते. एखादा मिनिट तरी देशील का? बस 1 मिनिटच दे. तो म्हणतो तेवढं देतो. सवय तर करू द्या. एखाद्या खोडकर पोर म्हणून ज्ञानेश्वरीला काही काही पोरं मी म्हणतो आणा, खोडकर असतील तर. अरे बसण्याची सवय तर होऊ द्या. 10दा पळत असेल, 5दाच पळाला, 5दा पळणं कमी झालं, आणि त्याला म्हणलं एकदम शांत पाहिजे. कशाचे देतात? मोटके निमिष भरी तू दे तू जायचे. 1 क्षण दे रे बाबा, 1 क्षण. मग म्हणायचं बाबा ठीक आहे, तुला फार 24 तासच वेळ नाही, 1 माळ जप करतो, एक ठीक आहे. मग पुढे सांगायचं 5 माळ. मग म्हणायचं 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. हळूहळू मग सवय लागते. अशी इंद्रियांना सवय लागावी म्हणून माऊलींनी किती सुंदर सांगितलं. 1 क्षणापासून सुरुवात. इथं कुठे 8 तास नाही सांगितलं बरं का. मी जसं सांगतो तसं माऊलींनी नाही सांगितलं, आणि भगवान कृष्णांनी सांगितलं, मोटके निमिष भरी तू दे तू जायचे. हळुवार सवय लावायची.
म्हणून आपल्या इंद्रियांना हळूवार समय लावणं हे दमन नाही आहे, हे त्याला शमन आहे. गुलाबजामू खाऊच वाटतात का? खाऊ घाला, खाय खाय. आणि हळूहळू हळूहळू त्याला रस देऊन निरस करणं, विषय देऊन त्याला निर्विषय करणं, ही चिकित्सा पद्धती आपल्याकडे. उपभोग, बायको, आणि बायको किती चांगली असते, हां कर एकटा, करून टाक. आणि त्या झंझटमध्ये पडल्यानंतर मग तो म्हणतो हां अच्छा अच्छा, नाही चांगलं नाही बरं, काही संसारात काही मजा नाही, कळालं, आता चल इकडे. दमन म्हणजे नाही करायचं सांगितलं ना तुला बायको, मग त्याच्या मनासारखी बायको येते. दमन म्हणजे करायचीच नाही म्हटलं ना, पाहिलं नाही काय सगळ्यांचे संसार कसे खराब आहेत. त्याला वाटतं ते बेवकूफ होते पण मी हुशार आहे ना, आपला संसार चांगलाच होईल. याला म्हटलंय हळूहळू सवय लावून. काही सवयी अशा आहेत, कामविकार मुलं आणि मुलींमध्ये उत्पन्न झाल्यानंतर लगेचच तुम्ही त्याला काही बंधनं टाकाल, ते स्फोट होईल दमनमध्ये. वाफ त्या भगुड्यामध्ये किती दिवस राहील, पटकन शेवटी ते हे निघून जातं ना झाकण भगुड्यावरचं, तर झाकण केव्हाही स्फोट होऊ शकतो. दमन चांगलं नाही. दमनामधून रोग होतात, मनोविकार होतात. अनेक साधू संत जे दमन करतात ना, त्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. आनंद, प्रसन्नता नसते चेहऱ्यावर, रोही नाटक असतं ते. यातना सहन करत असतात ते, आनंद नाही. म्हणजे याच्याकरता म्हटलं की हळूहळू मनाने सोडलं पाहिजे अशी स्थिती यावं. मनाला वाटलं पाहिजे हे नको, असं असतं का, हे नको. आपली लाईन आहे, आपली लाईन ज्ञानेश्वरांची लाईन, भगवान कृष्णाची लाईन. भगवान कृष्णाने 16,000 बायका केल्या, कमी पडल्या म्हणून पुन्हा 108 केल्या. 16,108 बायका, तरी हा स्थितप्रज्ञ आहे. स्वामी रामतीर्थांना अमेरिकेत गेले स्वामी रामतीर्थ. अनेक स्त्रिया त्यांच्या भोवती जमा झाल्या, सुंदर स्त्रिया होत्या. आणि स्वामीजींना म्हणाल्या, का हो, तुमचा गोकुळचा कृष्ण इतक्या गोपिकांबरोबर रास क्रीडा खेळला, तो शुद्ध राहिला नाही, तो नक्की कॅरेक्टरलेस झाला, लक्षात घ्या. आणि म्हणून राहूच शकत नाही. तुम्ही ज्याचं गुणगौरव करतात त्याचं कॅरेक्टर बरोबर राहिलं नाही, त्या चारित्र्य बरोबर नाही राहू शकत स्त्रियांच्या सहवासात. ते ऐकल्याबरोबर स्वामी रामतीर्थ जे पळाले, त्यांच्या मागे सगळा घोळका पुन्हा पळाला. हे का साधू पळाले म्हणून पुन्हा त्यांना घेरलं. ते म्हणे, आता तुमच्या सहवासात मी गेली काही दिवस आहे, आता पळून गेलो तरी तुम्ही माझ्या मागे लागून इथे आलात, मी बिघडलो का? नाही. तसं भगवान कृष्ण बिघडले असेल तुम्हाला वाटतं का? माझ्यासारखा सामान्य माणूस नाही बिघडला. तुम्ही झटताय, स्पर्श करताय, तुम्ही सगळं करतायत, मी नाही बिघडलो. हा पॉइंट आहे याच्यामध्ये, की दमन नाही, विषय देऊन निर्विषयता आणणं, त्याच्यामधले ड्रॉबॅक्स सांगणं, त्याच्यामधले अनुभव देणं. आणि म्हणून ज्या वेळेस विकार असतील तर विकार कसे शमन करावे हे स्वतंत्र प्रयोग आहेत. कामना कशी शमवावी स्वतंत्र प्रयोग आहेत. म्हणून आपल्याकडे मार्गदर्शकाला हे सगळे प्रयोग माहीत पाहिजेत.
तरच भक्ती वाढेल. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती 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 इतका पांचट शब्द करून टाकलाय सध्या, की इतका सोपा करून टाकलाय असं वाटतंय. त्याच्या इतका अवघड शब्द नाही. ह्या विकारांच्या दुनियेत, ह्या कामवासनेंच्या दुनियेत प्रेम आहे कुठे?